आज महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक हे देवेंद्र फडणवीस आहे, दुसरं कोणी नाही. लोकांचा जेवढा राग मोदी शहांवर नाही तेवढा राग महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस. विदर्भात काय झालं पहा ना. विदर्भात नितीन गडकरी यांची जागा सोडली. अकोल्याचा निर्णय मी त्यात पकडत नाही. नितीन गडकरी यांची जागा सोडली ते विदर्भामध्ये फडणवीस यांचा भाजपा हा रसातळाला गेला. त्याला जबाबदार फडणवीस आहेत ना. त्यांनी राजीनामा काय देत आहेत? ते कसला राजीनामा देत आहेत? लोकांनी तुम्हाला घरी पाठवलं आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं जातीचं धर्माचं आणि अशा अनेक सुडाचं राजकारण त्यांनी सुरू केलं आणि एक राज्य चांगलं रसातळाला नेलं. आमच्यावर कारवाया करण्यापेक्षा लोकांच्या घरात घुसण्यापेक्षा तुमच्या घरात काय चाललंय तुम्ही बघायला पाहिजे. कारवाई आम्हालाही करता येतील भविष्यात, हे लक्षात घ्या. एवढे पुरावे आमच्याकडे आहेत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. मी सांगतो ना तुम्हाला, माझं पूर्ण कुठे झालंय. आमची जी खतखत आहे ती समजून घ्या सगळ्यांची. जाऊन भेटा तुम्ही नवाब मलिक यांना, अनिल देशमुख यांना, इतर अनेक कार्यकर्ते तुरुंगात आहेत. मुंबई महानगरपालिकेत ज्या प्रकारे खोट्या कारवाया त्यांनी करायला लावल्या आणि अनेक चांगले कार्यकर्ते काम करणारे सामाजिक कार्यकर्त्यांना, महापालिका अधिकाऱ्यांना त्रास दिला, छळ केला कुटुंबांचा सगळ्यांचा, ही का राज्य करण्याची पद्धत झाली. म्हणून तुमच्यावर रडण्याची वेळ या राज्यानं आणलेली आहे. आणि ही सुरुवात आहे. कालपरांनी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पक्ष फोडून येईन, 2 पक्ष फोडून येईन. जे 2 पक्ष त्यांनी फोडून येईन किंवा फोडले त्या 2 पक्षांनीच तुमच्यावर जाहीरपणे अश्रू ढाळण्याची वेळ आणली. मिस्टर फडणवीस, हे विसरू नका. आणि अजून बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत त्या राज्यामध्ये. अजून विधानसभा यायची आहे, महानगरपालिका यायच्या आहेत. तुम्ही स्वतःला पक्षकार्यात गुंतवून वगैरे घेणार आहात ना. तुम्ही जे कराल ते कराल, पण महाराष्ट्र तुम्हाला, इतिहास महाराष्ट्राचा, तुमचं नाव काळ्यापुट्ट अक्षरात लिहिलं जाईल. हे मी आता तुम्हाला अत्यंत परखडपणे सांगतो. तुम्ही या महाराष्ट्राची वाट लावली. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, मराठी माणसाच्या स्वाभिमानाची वाट लावली. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तुम्ही फोडलीत, बरं का. याचा सूड महाराष्ट्र तुमच्यावर घेत राहील, सातत्यानं घेत राहील. काल एनडीएची बैठक पार पडली आणि त्यांनी त्यांचा पक्षात काय झक मारावी आम्हाला काय पडलं हो. मी महाराष्ट्राविषयी बोलतो. त्यांनी त्यांच्या पक्षात झक मारावी, भांडे घासावे किंवा पालख्या उचलाव्यात किंवा सिंहासनावर बसावं, हे त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण त्यांनी ज्या पद्धतीचं या महाराष्ट्रात घाणेरडं दळभद्री राजकारण केलं, लोकसभा निवडणुकीत या राज्याच्या जनतेनं त्याची किंमत त्यांना मोजायला लावली. आणि अजून बऱ्याच गोष्टी घडायच्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये. त्यांना काही काळ गुदगुल्या झाल्या, पण त्या अस्वलाच्या गुदगुल्या होत्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.